Hello friends, good morning. Myself Busari Vishwas, lecturer from Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shivagaon. My subject is hospital and clinical pharmacy. So, my dear students, previous lecture we start new topics, that is computer in pharmacy. In today's lecture we are going to discuss remaining points of this chapter. विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण कॉम्प्युटर फार्मसी हा जो चॅप्टर आहे ह्या चॅप्टरला सुरुवात केलेली आहे आणि त्यामधील जे फंक्शन आहेत, पेशंट मेडिकेशन प्रोफाईल, त्याचबरोबर ह्या इत्यादी फंक्शनपर्यंत आपण स्टडी केलेला आहे. आजच्या या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट जे रिमेनिंग पॉईंट्स आहेत कॉम्प्युटर इन फार्मसीमधील ते स्टडी करणार आहोत. त्यामधील नेक्स्ट वन स्टडी करायचं आपल्याला मेडिकेशन ॲडमिनिस्ट्रेशन रेकॉर्ड. आणि मेडिकेशनचं जे मेडिकेशन आहे त्याचं ॲडमिनिस्ट्रेशन रेकॉर्ड कशा प्रकारे ठेवलं पाहिजे त्या ठिकाणी आपल्याला स्टडी करायचं आहे. The practice of keeping complete medication records is more useful and beneficial to all health professional in hospital. आणि हे जे मेडिकेशन रेकॉर्ड आहे, कंप्लीट मेडिकेशन रेकॉर्ड, हे कशासाठी यूजफुल आहे? मोर यूजफुल आहे. त्याचबरोबर बेनिफिशियल आहे. ते बेनिफिशियल आहे कोणाला? ऑल हेल्थ प्रोफेशनल इन द हॉस्पिटल. आणि जे हेल्थ प्रोफेशनल आहे हॉस्पिटलमधील त्यांना हे प्रॅक्टिस ऑफ कीपिंग कंप्लीट मेडिकेशन रेकॉर्ड जे आहे ते मोर यूजफुल आहे, त्याचबरोबर बेनिफिशियल आहे. द कम्प्युटरायझेशन इन द हॉस्पिटल फॉर दिस पर्पज इज मस्ट फॉर फॉलोइंग रिझन्स. आणि पुढील रिझन त्यांनी सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट रिझन आहे प्रिव्हेंटिंग द कन्झम्पशन ऑफ मोर टाईम, पर्सनल अँड मनी. काय प्रिव्हेंट करण्याचं करतं? जे मोर टाईम लागणार आहे, कन्झम्पशन मोर टाईम लागणार आहे, त्याचबरोबर पर्सनल आणि मनी ते प्रिव्हेंट करण्याचं काम त्या ठिकाणी करतं. देन सेकंड वन आहे इट ॲक्ट ॲज अ गाईड टू प्रेस्क्राईब द ड्रग सिन्स द रेकॉर्ड्स ऑफ पेशंट मेडिकेशन प्रोफाईल आर कम्प्युटराइज अँड मेंटेन द फिजिशियन कन्सिडर सेम व्हाईल प्रेस्क्रायबिंग ड्रग. आणि हे गाईड करण्याचं काम करतं. थोडक्यात हे जे मेडिकेशन ॲडमिनिस्ट्रेशन रेकॉर्ड आहे ते जर आपल्याकडे असेल तर ते गाईड करण्याचं काम करतं. कशासाठी गाईड करण्याचं काम करतं? तर जे ड्रग प्रेस्क्राईब करायचे आहेत आपल्याला ज्या पेशंटला त्याच्याशी संदर्भात. त्यानंतर कम्प्युटरायझेशन अवॉइड्स ड्रग इंटरॅक्शन. आणि ड्रग इंटरॅक्शन अवॉइड करण्याचं कामही त्या ठिकाणी केलं जातं. अँड ॲडव्हर्स इफेक्ट ऑफ द ड्रग. त्याचबरोबर ड्रगचे ॲडव्हर्स इफेक्ट आणि ड्रग इंटरॅक्शन त्या ठिकाणी अवॉइड करण्याचं काम केलं जातं. देन नेक्स्ट वन आहे इट इज ऑल्सो युजफुल फॉर ॲसेसिंग अँड इव्हॅल्युएटिंग द इकॉनॉमिकल पोझिशन ऑफ द हॉस्पिटल अँड हेल्प्स इन मेंटेनिंग द सेम. आणि हे आणखी कशासाठी युजफुल आहे तर जी इकॉनॉमिकल पोझिशन आहे हॉस्पिटलची ती ॲसेसिंग करण्यासाठी आणि ते कंडिशन इव्हॅल्युएट करण्यासाठी त्याचा खूप काही प्रमाणात उपयोग केला जातो. देन इट इज ऑल्सो हेल्प्स फार्मासिस्ट इन एक्सटेंडिंग देअर प्रोफेशनल एक्सपर्टाईज टू फिजिशियन्स अँड ॲडवायझिंग डॉक्टर ऑन द मेडिसिन अँड काउन्सिलिंग पेशंट. आणि हे फार्मासिस्टलाही हेल्प करतं रिलेटेड टू एक्सटेंडिंग देअर प्रोफेशनल अँड एक्सपर्टाईज टू फिजिशियन अँड ॲडवाईज डॉक्टरांना ॲडवायझिंग द डॉक्टर ऑन मेडिसिन अँड काउन्सिलिंग द पेशंटला काउन्सिलिंग करण्यामध्ये त्या ठिकाणी मदत होते. हे आहे मेडिकेशन ॲडमिनिस्ट्रेशन रेकॉर्ड. त्याच्यानंतर नेक्स्ट वन आहे ड्रग यूज रिव्ह्यू. जे नेक्स्ट फंक्शन आहे किंवा जे नेक्स्ट ॲप्लिकेशन आहे कम्प्युटर इन फार्मसीचं, नेक्स्ट ॲप्लिकेशन जे आहे ॲप्लिकेशन और कम्प्युटर ॲप्लिकेशन इन हॉस्पिटल, त्याच्यामधील 5 नंबरचं ॲप्लिकेशन आहे ड्रग यूज रिव्ह्यू. ड्रग यूज रिव्ह्यू कॅन बी डिफाईन ॲज, त्याचे डिफिनेशन काय आहे तर ड्रग यूज रिव्ह्यू कॅन बी डिफाईन ॲज procedure for reviewing
काय सांगितलं त्यांनी, प्रोसिजर फॉर रिव्ह्यूइंग, ॲनालायझिंग अँड इम्प्रूव्हिंग द क्वालिटी ऑफ प्रिस्क्राइबिंग ड्रग अँड ॲडवायझिंग देअर यूज इन मेडिसिनल प्रॅक्टिसेस. डेफिनेशन काय सांगितलं की त्यांनी, असे ड्रग किंवा आपण ड्रग यूज रिव्ह्यू कशाला म्हणतो की जी प्रोसिजर आहे कशाच्या रिलेटेड, रिव्ह्यूइंगचे रिलेटेड, ॲनालायझिंगच्या रिलेटेड आणि इम्प्रूव्हिंग द क्वालिटी ऑफ प्रेस्क्राईब ड्रग अँड ॲडवायझिंग देअर यूज इन मेडिसिनल प्रॅक्टिसेस, त्याला आपण काय म्हणतो, ड्रग यूज रिव्ह्यू. ड्रग यूज रिव्ह्यू कॅन बी डिफाईन्ड ॲज प्रोसिजर फॉर रिव्ह्यूइंग, ॲनालायझिंग अँड इम्प्रूव्हिंग द क्वालिटी ऑफ प्रेस्क्रायबिंग ड्रग अँड ॲडवायझिंग देअर यूज इन मेडिसिनल प्रॅक्टिस. The next one आहे, the drug use review in hospitals are generally drug specific or drug category specific. त्याचे काय आहेत, ड्रग रिव्ह्यू मेनली हॉस्पिटलमध्ये जनरली कसं असतं तर ड्रग स्पेसिफिक किंवा ड्रग कॅटेगरी स्पेसिफिक त्या ठिकाणी असतं. द कॉमन ड्रग यूज रिव्ह्यू इन हॉस्पिटल आर मॉनिटरिंग द युजेस ऑफ, त्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे ड्रग विथ हाय युनिट कॉस्ट. त्याच्यामध्ये फर्स्ट काय आहे, ड्रग त्याचबरोबर कशी असते त्याची कॉस्ट, हाय युनिट कॉस्ट असते. त्यानंतर सेकंड वन आहे ड्रग ॲडेड टू द फॉर्म्युलरी अँड कंडिशनल बेसिस, आणि ड्रग कसा ॲडेड केला जातो, फॉर्म्युलरीनुसार किंवा त्याच्या कंडिशनल बेसिसनुसार. त्यानंतर रेस्ट्रिक्टेड ड्रग, थर्ड वन आहे रेस्ट्रिक्टेड ड्रग. द नेक्स्ट वन आहे द कम्प्युटर सिस्टीम शुड बी कॅपेबल फॉर or should be capable of producing the drug use review reports according to different parameters such as physician, date, combination of patient, age, sex, weight, associate disease. आणि हा जो आहे जी कम्प्युटर सिस्टीम आहे ती कशाच्या रिलेटेड कॅपेबल असते तर ड्रग यूज रिव्ह्यू जे रिपोर्ट्स आहे तो प्रोड्यूस करण्यासाठी ती कॅपेबल असते. कशानुसार कॅपेबल असते किंवा अकॉर्डिंगली जे डिफरंट पॅरामीटर्स आहेत त्या पॅरामीटरनुसार ते ड्रग यूज रिव्ह्यू त्या ठिकाणी प्रोड्यूस करतात किंवा ड्रग यूज रिव्ह्यू जो रिपोर्ट आहे तो प्रोड्यूस करण्याचं काम करतात. मग पॅरामीटर कुठले आहेत किंवा कोणकोणत्या पॅरामीटरनुसार त्याचा रिपोर्ट्स प्रिपेअर केला जाऊ शकतो ड्रग यूज रिव्ह्यूचा, तर फिजिशियन्स असेल एक, त्यानंतर डेट असेल, त्यानंतर कॉम्बिनेशन ऑफ पेशंट्स असेल, एज असेल, सेक्स असेल, वेट असेल आणि त्याचे असोसिएट डिसीज असेल, याच्यानुसार काय केलं जातं, रिपोर्ट्स प्रिपेअर केला जातो. द ड्रग यूज रिव्ह्यू रिपोर्ट्स मे आयदर बी ॲग्रिगेट युजेस रिपोर्ट्स और डिटेल रिपोर्ट्स. त्यानंतर नेक्स्ट वन आहे 6-1 मेडिकेशन मॉनिटरिंग और ड्रग थेरपी मॉनिटरिंग. मेडिकेशन मॉनिटरिंग त्यालाच काय म्हटलं जातं, ड्रग थेरपी मॉनिटरिंग. द कम्प्युटराइज मेडिकेशन मॉनिटरिंग सिस्टीम हॅव बीन यूज टू गिव्ह अ वॉर्निंग टू पोटेन्शियल ॲडवर्स ड्रग रिॲक्शन. आणि जी कम्प्युटराइज मेडिकेशन मॉनिटरिंग सिस्टीम आहे ती मेन किंवा हॅव बीन यूज, ती यूज कशासाठी केली जाते, टू गिव्ह द वॉर्निंग देण्यासाठी यूज केली जाते ऑफ पोटेन्शियल ॲडवर्स ड्रग रिॲक्शन. आणि पोटेन्शियल ॲडवर्स ड्रग रिॲक्शन रिलेटेड जी वॉर्निंग असेल किंवा त्याच्या रिलेटेड जे काही असेल त्याच्याशी वॉर्निंग देण्यासाठी जी कम्प्युटराइज मेडिकेशन मॉनिटरिंग सिस्टीम आहे ती यूज केली जाते. त्याच्यानंतर आहे इन्फॉर्मेशन फ्रॉम मेनी एरिया इज गॅदर्ड टू फॉर्म अ बोर्ड पेशंट डाटा बेस. द सिस्टीम integrates the gathered information and returns warning message and suggestion regarding the patient drug therapy to pharmacist. आणि ही जी सिस्टीम आहे ती काय करते, सर्वप्रथम की इंटिग्रेट करते आणि जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन गॅदर्ड करते, जमा करते. त्याचबरोबर रिटर्न वॉर्निंग किंवा रिटर्न मेसेजही त्या ठिकाणी किंवा सजेशन रिगार्डिंग द पेशंट ड्रग थेरपी, ज्या पेशंटच्या ड्रग थेरपी आहे त्याच्याशी रिलेटेड सजेशन किंवा मेसेज ती फार्मासिस्टला प्रोव्हाइड करण्याचं काम करते. त्यानंतर आहे द प्रोग्राम HELP हेल्प. द प्रोग्राम हेल्प, H मीन्स हेल्थ,
ई मीन्स इव्हॅल्युएशन थ्रू लॉजिकल प्रोसेसिंग. हेल्पचा लॉंग फॉर्म काय आहे किंवा HELPचा लॉंग फॉर्म काय आहे? हेल्थ इव्हॅल्युएशन थ्रू लॉजिकल प्रोसेसिंग. हे जे आहे द प्रोग्राम हेल्प त्याचाच हेल्थ इव्हॅल्युएशन थ्रू लॉजिकल प्रोसेसिंग कशासाठी यूज केलं जातं? मेनली इट इज अ यूज टू अलाउ द एक्सपर्ट इन अ मेडिकल स्पेशलिटी फॉर डिफायनिंग द क्रायटेरिया ऑफ मेडिकल डिसिजन मेकिंग. आणि हे कशासाठी? स्पेशलिटी किंवा मेडिकल स्पेशलिटी डिफायनिंगसाठी, त्याचबरोबर त्याचा क्रायटेरिया जो आहे त्याच्यासाठी डिसिजन मेकिंगसाठी ती यूज केली जाते. द बोर्ड बेस अँड फ्लेक्सिबिलिटी ऑफ हेल्थ इव्हॅल्युएशन थ्रू लॉजिकल प्रोसेसिंग परमिट्स complete drug monitoring. Then after receiving the warning message from the computer, the pharmacist contact the doctor or nursing staff and discuss the situation. आणि जो आपण सुरुवातीला पाहिलं होतं की फर्स्टली काय होतं की फार्मासिस्टला मेसेज जातो आणि फार्मासिस्टला मेसेज येतो रिलेटेड टू सजेशन येतं. आणि ज्यावेळेस फार्मासिस्टला ही वॉर्निंग मेसेज कम्प्युटर थ्रू परत रिटर्न येतो त्यावेळेस फार्मासिस्ट काय करतो की जो कोणी फिजिशियन असेल, जो कोणी डॉक्टर असेल किंवा जो कोणी नर्सिंग स्टाफ असेल त्याच्याशी कॉन्टॅक्ट करतो आणि जी सिच्युएशन आहे ती सिच्युएशन त्या ठिकाणी पेशंटची डिस्कस केली जाते. द सिस्टीम कॅन बी यूज टू प्रोड्यूस प्रिस्क्रिप्शन लेबल अँड पेशंट ड्रग प्रोफाईल्स. आणि ही सिस्टीम कशासाठी यूज केली जाते? प्रिस्क्रिप्शन लेबल प्रोड्यूस करण्यासाठी, त्याचबरोबर पेशंटची ड्रग प्रोफाईल प्रोड्यूस करण्यासाठी त्या ठिकाणी यूज केली जाते. This system makes the pharmacist more efficient and accurate in monitoring patient drug therapy. आणि ही सिस्टीम फार्मासिस्टला कसं बनवते किंवा कसं तर मोर इफिशियंट बनवते, त्याचबरोबर ॲक्युरेट इन ड्रग पेशंट किंवा ॲक्युरेट इन मॉनिटरिंग पेशंट ड्रग थेरपी. द सिस्टीम इश्यू वॉर्निंग मोर क्विकली दॅन मॅन्युअल मॉनिटरिंग मेथड. आणि ही जी सिस्टीम आहे, कोणती सिस्टीम? मेडिकेशन मॉनिटरिंग किंवा ड्रग थेरपी मॉनिटरिंग जी सिस्टीम आहे ती सिस्टीम वॉर्निंग कशी इश्यू होते तर क्विकली वॉर्निंग त्या ठिकाणी सजेशन किंवा वॉर्निंग मिळू शकते रिलेटेड टू मॅन्युअल मॉनिटरिंग मेथडच्या नुसार. डेली अपडेटेड कॉपीज ऑफ ड्रग प्रोफाईल फॉर इच पेशंट हेल्प्स द फार्मासिस्ट इन रिव्ह्यूइंग द पेशंट ड्रग थेरपी. आणि डेली जी अपडेटेड प्रोफाईल असेल पेशंटची, ड्रग प्रोफाईल अपडेटेड असेल तर ती काय हेल्प करते फार्मासिस्टला? रिव्ह्यूइंग द पेशंट ड्रग थेरपी. द ड्रग प्रोफाईल टुगेदर विथ व्हेरियस ड्रग इंटरॅक्शन. त्याच्यामध्ये काय काय असेल? ड्रग इंटरॅक्शनमध्ये ड्रग इंटरॅक्शन असेल, ड्रग लॅबोरेटरी एजंट असतील, ड्रग ॲलर्जी असेल, ड्रग डिसीज असेल. डिटेक्शन कॅपेबिलिटीज ऑफ द कॉम्प्युटर ग्रेटली एनहान्स द फार्मासिस्ट सर्व्हिस कॉन्ट्रीब्युशन. त्यानंतर नेक्स्ट वन आहे फीचर्स ऑफ द सिस्टीम. त्याचे फीचर्स काय आहेत? तर त्याचे फीचर्स आहेत, फर्स्ट वन, द मेसेज आर प्रेझेंटेड इन द फॉर्म ऑफ फार्माकोलॉजिकल समरी. आणि हा मेसेज कशाप्रमाणे प्रेझेंट केला जातो तर फॉर्म ऑफ फार्माकोलॉजिकल जी समरी आहे त्याच्यानुसार हा मेसेज त्या ठिकाणी प्रेझेंट केला जातो. त्यानंतर नेक्स्ट फीचर्स आहे त्याचं, द ड्रग इंटरॅक्शन मेसेज आर इंटिग्रेटेड विथ कम्प्युटराइज ड्रग प्रोफाईल सिस्टीम. आणि कसा इंटिग्रेट केला जातो तो तर विथ द कम्प्युटराइज ड्रग प्रोफाईल सिस्टीमनुसार. त्यानंतर थर्ड फीचर्स आहे त्याचं, ऑल ड्रग इंटरॅक्शन विच कुड ऑकर इन पेशंट्स करंट ड्रग थेरपी इज रिपोर्टेड बाय दिस सिस्टीम. हे त्याचं थर्ड फीचर्स आहे. त्यानंतर फोर्थ वन आहे, ड्रग इन्फॉर्मेशन रिसिव्ड फ्रॉम द सिस्टीम इज यूज बाय आयदर फिजिशियन ऑर अ फार्मासिस्ट इन अ क्लिनिकल एरिया. आणि ही जी रिसिव्ड आहे, जी इन्फॉर्मेशन रिसिव्ड आहे फ्रॉम द सिस्टीमकडून भेटलेली जी इन्फॉर्मेशन आहे ती आयदर कोण? फिजिशियन किंवा फार्मासिस्ट क्लिनिकल एरियामध्ये त्या ठिकाणी यूज केली जाते. द सिस्टीम इज युजफुल इन रिड्युसिंग द ड्रग इंटरॅक्शन. आणि ही सिस्टीम कशासाठी युजफुल आहे तर जी ड्रग इंटरॅक्शन आहे ते ड्रग इंटरॅक्शन रिड्यूस करण्यासाठी ते प्रामुख्याने बेनिफिशियल आहे. त्याचबरोबर नेक्स्ट वन आहे द अनदर सिस्टीम कॉल्ड ॲज मेडिफेअर. आणि जी दुसरी सिस्टीम आहे त्याला काय म्हणलं जातं तर मेडिफेअर. त्याचा लॉंग फॉर्म
काय आहे मेडिफेअरचा, तर मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन ऑफ ड्रग इंटरॅक्शन बाय अ फार्मसी ओरिएंटेड रिपोर्टिंग सिस्टीम. मेडिफेअरचा लॉंग फॉर्म काय आहे, मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन ऑफ ड्रग इंटरॅक्शन बाय अ फार्मसी ओरिएंटेड रिपोर्टिंग सिस्टीम. इट कॅन ऑल्सो यूज फॉर मॉनिटरिंग ड्रग इंटरॅक्शन. आणि ही सिस्टीम कशासाठी यूज केली जाते, तर ड्रग इंटरॅक्शन मॉनिटरिंग करण्यासाठी यूज केली जाते. दिस सिस्टीम इश्यूज द वॉर्निंग व्हेन पोटेन्शियली इंटरॅक्टिंग ड्रग्स आर प्रेस्क्राइब फॉर अ पेशंट. देन नेक्स्ट वन आहे डाटाबेस. नेक्स्ट वन आहे डाटाबेस. डाटाबेसमध्ये काय सांगितलं की त्यांनी, इफ द प्रिस्क्रिप्शन कंटेनिंग मेनी ड्रग्स इज एंटर्ड इन द कम्प्युटर फॉर बिलिंग पर्पज, इमिडिएटली कम्प्युटर स्कॅन द ड्रग्स अँड इश्यूज द वॉर्निंग इफ देअर पॉसिबिलिटी ऑफ ड्रग इंटरॅक्शन. आणि डाटाबेसमध्ये काय सांगितलं, फर्स्ट पॉईंट की जर प्रिस्क्रिप्शनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग एंटर केलेले असतील आणि फॉर कम्प्युटर बिलिंग पर्पज, इमिडिएटली कम्प्युटर स्कॅन द ड्रग्स, आणि इमिजिएटली कम्प्युटर काय करतं, ते ड्रग स्कॅन करतं अँड इश्यू द वॉर्निंग इफ देअर इज पॉसिबिलिटी ऑफ ड्रग आणि ज्या ड्रगमुळे ड्रग इंटरॅक्शन होऊ शकते अशा ड्रग त्या ठिकाणी स्कॅन केले जातात. दस द कम्प्युटर हेल्प्स इन अवॉइडिंग द ड्रग इंटरॅक्शन. आणि त्याच्यामुळे काय होतं की ड्रग इंटरॅक्शन अवॉइड करण्यासाठी हेल्प होते. द कम्प्युटर ऑल्सो इश्यू वॉर्निंग इफ 2 or more ब्रँड्स ऑफ सेम ड्रग आर एंटर्ड इन इट. आणि कम्प्युटर आणखी कशा प्रकारे मदत करतं, तर 2 किंवा जास्त ब्रँडचे सेम ड्रग त्या ठिकाणी जर त्या प्रिस्क्रिप्शनमध्ये एंटर केलेले असतील तर. दस इट अवॉइड्स द ड्रग डुप्लिकेशन. आणि त्याच्यामुळे काय मदत होते की ड्रगचं डुप्लिकेशन अवॉइड करण्यासाठी त्या ठिकाणी मदत होते. इफ 2 or more drugs of same class are included in the prescription that can be detected by computer, a warning is issued if the program of drug class duplication screening is included in the computer. आणि जर एकाच प्रकारचे किंवा सेम क्लासचे ड्रग त्या प्रिस्क्रिप्शनमध्ये जर इन्क्लूड असले तर त्या ठिकाणी ते डिटेक्शन करण्याचं कामही त्या ठिकाणी त्याच्यासाठी डाटाबेस किंवा कॉम्प्युटरची हेल्प त्या ठिकाणी होते. However, the pharmacist is very busy. He may pass on his work of displaying the content and instruction of medication and label printing to the computer after entering the prescription. This is useful for in avoiding the human error. आणि त्याच्यामुळे काय होतं की जर फार्मासिस्ट बिझी असेल, तो काय करतो, he may pass on his work of displaying the content and instruction of medication and labeling printing to the computer after entering the prescription. त्याच्यामुळे काय होतं, दिस इज युजफुल कशा की जे ह्युमन एरर आहे ते अवॉइड करण्यासाठी हे त्या ठिकाणी यूज केलं जातं. त्यानंतर नेक्स्ट वन आहे किंवा नेक्स्ट फंक्शन आहे पर्चेसिंग अँड इन्व्हेंटरी कंट्रोल. नेक्स्ट फंक्शन आहे पर्चेसिंग अँड इन्व्हेंटरी कंट्रोल. त्याच्यामध्ये आहे फर्स्ट वन, अ कम्प्युटर कॅन बी इफेक्टिवली यूज फॉर पर्चेसिंग अँड इन्व्हेंटरी कंट्रोल इन हॉस्पिटल फार्मसी ॲज अ फॉलोज. त्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे मेंटेनन्स ऑफ प्रिपेलेक्च्युअल इन्व्हेंटरी कंट्रोल आणि सेकंड वन आहे मेंटेनन्स द इन्व्हेंटरी रेकॉर्ड्स. सेकंड वन आहे मेंटेनन्स ऑफ इन्व्हेंटरी रेकॉर्ड्स. त्याच्यातले आज आपण त्याच्यामध्ये आणखीन आहे कॅल्क्युलेशन ऑफ इन्व्हेंटरी, त्याच्यानंतर ॲटोमॅटिक अपडेटिंग ऑफ प्राईस आणि इव्हॅल्युएशन ऑफ डिमांड. हे जे आहेत त्याच्यापैकी आपण पर्चेसिंग अँड इन्व्हेंटरी कंट्रोलचं आहे त्याच्यातील शेवटच्याच 2 पॉईंट पाहणार आहोत. त्याच्यामध्ये मेंटेनन्स ऑफ प्रिपेक्च्युअल इन्व्हेंटरी कंट्रोल आणि मेंटेनिंग द इन्व्हेंटरी रेकॉर्ड्स हे 2 स्टडी करणार आहोत. त्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे व्हेनेवर an atom is added to stock or removed from stock, immediately the position of stock can be updated by the computer. आणि जर त्या ठिकाणी इन्व्हेंटरी कंट्रोलमध्ये काय केलं जातं, जर त्याच्यामध्ये स्टॉक रिमूव्ह केला जातो किंवा इमिडिएटली त्या ठिकाणी स्टॉक ॲडेड केला जातो तर
ॲटोमॅटिकली काय होतं ते स्टॉक लिस्ट अपडेटेड केली जाते विथ द हेल्प ऑफ कम्प्युटर. दिस ऑपरेशन ऑफ द कम्प्युटर इज इंटिमेटली लिंक टू अदर ऑपरेशन्स सच ॲज रिसिप्ट ऑफ गुड्स. जी माल घेतलेला आपण जो गुड्स घेतलेला आहे त्याची रिसिप्ट, डिस्पेन्सिंग ऑफ गुड्स आणि जो माल किंवा जो गुड्स त्या ठिकाणी डिस्पेन्स केलेला आहे त्याच्यानंतर बिलिंग, त्या मटेरियलचं बिलिंग, गुड्सचं बिलिंग आणि रिटर्न ऑफ गुड्स आणि त्या मटेरियलचं रिटर्न. त्यानंतर नेक्स्ट वन आहे मेंटेनिंग द इन्व्हेंटरी रेकॉर्ड्स. आणि इन्व्हेंटरी रेकॉर्ड्स मेंटेन कसं केलं पाहिजे त्याच्याशी रिलेटेड हा पॉईंट आहे. फॉर ॲन्युअल ऑडिटिंग ऑफ फार्मसी डिपार्टमेंट records of numerous items are required to be typed laboriously. This can be overcome by use of computer through perpetual inventory control, and this record can be made ready for inspection at any time when needed. आणि विथ द हेल्प ऑफ कम्प्युटर आपल्याला काय होतं ते जे रेकॉर्ड आहे जे ॲन्युअल ऑडिटिंगसाठी फार्मसी डिपार्टमेंटसाठी रेकॉर्ड असेल, व्हेरियस न्यूमरस त्या ठिकाणी मटेरियलचे आयटम असतील ते आपल्याला रेकॉर्ड्स कॅन बी मेड रेडी फॉर इन्स्पेक्शन. आणि इन्व्हेंटरी कंट्रोल केल्यामुळे, परपेच्युअल इन्व्हेंटरी कंट्रोल केल्यामुळे विथ द हेल्प ऑफ कम्प्युटर किंवा यूज ऑफ कम्प्युटर थ्रू परपेच्युअल इन्व्हेंटरी कंट्रोल अँड दिस रेकॉर्ड कॅन बी मेड रेडी फॉर इन्स्पेक्शन ॲट एनी टाईम व्हेन निडेड. आणि कोणत्याही वेळेस तुम्हाला ज्यावेळेस गरज असेल त्यावेळेस ते मिळू शकतं. Thank you friends. Thank you again. Remaining points of computer in pharmacy will be studied in next lecture. Thank you again.